मित्रांनो, आज आपण अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स याच्यामध्ये आपण शेवटचा सेशन जो आहे तो सेशन आपण करतोय. आपण आज इथर्सच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण ॲरोमॅटिक इथर्सच्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते केमिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण फेनॉल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या त्यावेळेला आपण काय केलं होतं, तर फेनॉलमध्ये आपल्याला माहिती आहे की बेन्झिन रिंग आहे आणि त्याला OH ग्रुप आहे. ठीक आहे. आणि मग ज्या वेळेला आपण फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या त्यावेळेला आपण काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या OH ग्रुपच्या स्टडी केलेल्या होत्या. ओके. आणि काही केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ड्यू टू बेन्झिन रिंगवर काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या. ओके. आणि आपण असं म्हटलं की फेनॉलमध्ये जो नवीन येणारा ग्रुप जो आहे तो एक तर ऑर्थो पोझिशनला जातो किंवा पॅरा पोझिशनला जातो. यू गेट अ मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट्स. मग कदाचित तो मोनो सबस्टिट्यूटेड असेल म्हणजे ऑर्थोला किंवा पॅराला येईल, किंवा ट्राय सबस्टिट्यूट असेल म्हणजे दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन या सगळीकडे तो ग्रुप जो आहे तो नवीन ग्रुप येईल. उदाहरणार्थ ब्रोमिनेशन आपण केलं की जिथं आपल्याला मोनो सबस्टिट्यूटेड ॲज वेल एज ट्राय सबस्टिट्यूट प्रॉडक्ट मिळाला. नायट्रेशन केलं तिथेही तसंच झालं, मोनो आणि ट्राय सबस्टिट्यूट प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट्स आपल्याला मिळालेले होते. ओके. आता जर आपण फेनॉल आणि ॲरोमॅटिक इथर यामध्ये जर समजा आपण फरक बघितला, आता हे फेनॉल आहे आणि हे ॲरोमॅटिक इथर आहे, मिथाइल फिनाइल इथर, किंवा त्यालाच ॲनिसोल असं देखील म्हटलं जातं. यामध्ये जर फरक बघितलं तर फक्त इथं H आहे आणि इथं CH3 आहे. म्हणजे काय, तर फेनॉल मधला H जो आहे तो रिप्लेस केला कोणी, तर CH3 रिप्लेस केलेला आहे. आणि त्यामुळे केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज आपण ज्या फेनॉलच्या बघितल्या त्याच केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला या ॲरोमॅटिक इथर जे आहे किंवा ॲनिसोल जे आहे त्या ॲनिसोलच्या आपल्याला बघायचे आहेत. इथं मी केमिकल प्रॉपर्टीचा उल्लेख करून ठेवलेला आहे. एक म्हणजे ब्रोमिनेशन. ओके. आपण ब्रोमिनेशन फेनॉलचं पण केलेलं होतं. दुसरं नायट्रेशन आपण फेनॉलचं पण केलेलं होतं. तिसरं फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन आणि चौथं फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. ओके. या 4 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. ह्या केमिकल प्रॉपर्टीज आपण ह्या ॲनिसोलच्या बाबतीमध्ये किंवा मिथाइल फिनाइल इथरच्या बाबतीमध्ये आपण स्टडी करणार आहे. ओके. त्यामध्ये आपण पहिली केमिकल प्रॉपर्टी बघू अँड दॅट इज ब्रोमिनेशन. ओके. ज्या वेळेला आपण ॲनिसोलचं किंवा मिथाइल फिनाइल इथरचं ब्रोमिनेशन करू, दॅट इज ॲक्शन ऑफ ब्रोमिन. ओके. ज्यावेळेला ब्रोमिनेशन करतो, आता ब्रोमिनेशन करत असताना आपण इथं वापरणार आहे ॲसेटिक ॲसिड. ओके. सो वी आर गोइंग टू प्रिपेअर द सोल्युशन ऑफ ब्रोमिन इन ॲसेटिक ॲसिड. Okay, so when a solution of bromine is prepared in acetic acid and when bromination is carried out, आता इथं काय होतं, तर ब्रोमिन जो आहे एक तर ऑर्थो पोझिशनला येतो किंवा पॅरा पोझिशनला येतो. सो यू गेट अ मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट्स. ओके. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल की जिथं जो BR जो आहे तो BR एक तर ऑर्थो पोझिशनला आलेला आहे, हा OCH3 तसंच राहणार आहे आणि रिॲक्शन जी आहे ती कुठं होणार आहे, तर बेन्झिनिंग होणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला BR जो आहे तो ऑर्थो पोझिशनला आला. ओके. आणखी एक प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कोणता, तर पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट. ओके. पुन्हा ही बेन्झिनिंग, हा OCH3 आणि इथं BR. ओके. आता याला तुम्ही म्हणू शकता ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल. ओके. ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल. आणि याला तुम्ही म्हणाल पॅरा ब्रोमो ॲनिसोल. So when you carry out the bromination of anisole, that is methyl phenyl ether, okay, you get a mixture of orthobromoanisole and parabromoanisole. Okay, so this is about bromination and this bromination is carried out in presence of acetic acid. Okay. आता इथं ट्राय सबस्टिट्यूट प्रॉडक्ट जे आहेत ते प्रॉडक्ट्स आपल्याला मिळत नाहीत, फक्त आपल्याला मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट जे आहेत ते प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. ओके. आता आपण पुढची रिॲक्शन जी आहे ती बघू अँड दॅट इज नायट्रेशन. ओके. पुढची रिॲक्शन ही नायट्रेशन असेल. आणि आपल्याला माहिती आहे की नायट्रेशन इज नथिंग बट ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड ऑर ॲक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर. ओके. नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर आपल्याला ॲक्शन जी ते ॲक्शन करायची. पुन्हा एकदा आपण ॲनिसोल घेऊ आणि ॲनिसोलमध्ये आपण
कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड टाकू, दॅट इज OHNO2. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर म्हणता त्यावेळी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाकत असतो आणि हे जे आहे हे गरम करत असतो. सो व्हेन एनिसोल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, ओके, विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विच इज नथिंग बट नायट्रेटिंग मिक्सचर. ओके. आता इथं काय होतं तर ऑर्थो पोझिशनवरचा H आणि हा OH H2O निघून जाईल आणि NO2 जो आहे तो NO2 इथे येईल. ओके. म्हणजे थोडक्यात काय तर H प्लस is replaced by NO2 plus and therefore it is electrophilic substitution. जसं मग अशी ब्रोमिनेशन झालं तिथेही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. Br प्लस जो आहे तो प्लस तिथं ऍड झाला होता, H प्लस बाजूला जाऊन तिथं Br प्लस आला होता. तसं आता काय होणार आहे तर इथला H प्लस बाजूला जाईल आणि NO2 प्लस जो आहे तो NO2 प्लस येईल आणि तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळेल. एक म्हणजे ऑर्थो नायट्रो ॲनिसोल OCH3 आणि ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप. ओके. सो यू विल गेट ऑर्थो नायट्रो ॲनिसोल प्लस वन मोर product which is para nitro anisole. OCH3 आणि इथं NO2. ओके. सो यू विल गेट ortho and para products ortho nitroanisole plus para nitroanisole will be the product. Okay. So when you carry out the nitration you get a mixture of ortho and para nitroanisole. आणि आपल्याला माहिती आहे की आपण ऑर्थो पोझिशनच्या ऐवजी आपण जर समजा नंबरिंग जर केलं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता दिस इज 2 नायट्रो. ओके. आणि इथं 1 2 3 आणि 4 ह्याला तुम्ही 4 नायट्रो असं म्हणू शकता. ओके. 2 नायट्रो ॲनिसोल और 4 नायट्रो ॲनिसोल और ऑर्थो नायट्रो ॲनिसोल अँड पॅरा नायट्रो ॲनिसोल विल बी द प्रॉडक्ट. सो दिस इज अबाउट नायट्रेशन ऑफ दिस ॲनिसोल. ओके. आणि ॲनिसोल म्हणजेच काय तर ॲरोमॅटिक इथर आहे. मग ज्यावेळेला तुम्ही ॲरोमॅटिक इथर घेता आणि तुम्ही त्याचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करता मग ते कधी ब्रोमिनेशन असेल कदाचित नायट्रेशन असेल. ओके. तिथं काय होतं तर जो इलेक्ट्रोफाईल जो आहे तो इलेक्ट्रोफाईल एक तर ऑर्थो पोझिशनला येतो किंवा पॅरा पोझिशनला येतो. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता की ॲनिसोल इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. जसं आपण फेनॉलच्या बाबतीमध्ये म्हटलं होतं की फेनॉल इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप, तसंच मी तुम्हाला म्हणेन की ॲनिसोल इज ऑल्सो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ओके. सो दिस इज अबाउट नायट्रेशन. त्याच्यानंतर तिसरी जी आहे दॅट इज फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन. ओके. chemical property number 3, Friedel Crafts alkylation. आणि आपण फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन जे आहे हे आपण मागच्या वर्षी ज्या वेळेला बेन्झिनच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्यावेळेला आपण ही रिॲक्शन बघितली होती. तसंच आपण फेनॉलच्या देखील रिॲक्शन्समध्ये हे फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन जे ते बघितली होती. आणि फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये आपण काय करतो तर ते बेन्झिन असेल किंवा फेनॉल असेल किंवा ॲनिसोल असेल. ओके. ज्या वेळेला हे अल्काइल हालाइड बरोबर ट्रीट केलं जातं. ओके. म्हणजेच काय तर CH3 आणि Cl म्हणजे मिथाइल क्लोराईड. ओके. मिथाइल क्लोराईड बरोबर जेव्हा तुम्ही हे ट्रीट कराल आता हे जे आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे त्यामध्ये रिॲक्शन विल बी कॅरिड आउट इन प्लेस ऑफ AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. ओके. ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड बरोबर तुम्ही जेव्हा ही रिॲक्शन कराल त्यावेळेला काय होतं तर हा Cl जो आहे हा Cl हा AlCl3 जो आहे तो ॲब्सॉर्ब करून घेतो, AlCl4 प्लस होतो आणि हा CH3 प्लस जो आहे हा CH3 प्लस हा इकडे जो आहे तो इकडे येणार आहे आणि तो जो आहे एकतर ऑर्थो पोझिशनला येईल किंवा पॅरा पोझिशनला येईल. ओके. सो यू विल गेट अ मिक्सचर ऑफ 2 प्रॉडक्ट्स. इथं हा OCH3 इंटॅक्ट आहे त्याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाहीये. ओके. आणि इथं CH3 आलेलं आहे. ओके. हा एक प्रॉडक्ट मिळाला विच इज ऑर्थो प्रॉडक्ट. ओके. आणि दुसरा प्रॉडक्ट जो आहे तो दुसरा प्रॉडक्ट की जिथं CH3 जो आहे तो पॅरा पोझिशनला असेल. हा OCH3
आणि CH3 जो आहे तो इथं असेल. सो दिस विल बी द पॅरा प्रॉडक्ट. ओके, मग आता हे जे आपल्याला प्रॉडक्ट जे मिळालेले आहेत, ओके, आता हे काय आहे ते आपण बघूया. ओके, आता आपल्याला माहिती आहे की बेन्झिन रिंग आहे आणि त्याला CH3 आहे. म्हणजे ज्यावेळेला बेन्झिन रिंग आणि त्याला CH3 असतो त्यावेळेला आपण टोल्युइन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बेन्झिन आणि CH3 दिस इज टोल्युइन, आणि त्याला आपण कोणता ग्रुप जोडलाय तर OCH3 म्हणजे मिथाइल ग्रुपला ऑक्सिजन म्हणजे मिथॉक्सी ग्रुप जोडलाय, आणि तो कोणत्या पोझिशनला आहे तर ऑर्थो पोझिशनला आहे. सो दिस इज ऑर्थो मिथॉक्सी टोलीन. ओके, सो दिस इज ऑर्थोमिथॉक्सीटोलीन. ओके, आणि हे जे आहे हे काय असेल तर पॅरामिथॉक्सी, आणि पॅरा पोझिशनला आपल्याला हा मिथाइल ग्रुप आहे किंवा हा मिथॉक्सी ग्रुप आहे, पॅरामिथॉक्सीटोलीन. सो यू गेट a mixture of ortho and para methoxytoluene as the product. So when Friedel-Crafts alkylation take place, you have to carry out the reaction in presence of alkyl halide in presence of AlCl3. Okay, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड जे आहे हे आपला कॅटलिस्ट म्हणून वापरायचं आहे, कारण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या वेळेला आपण AlCl3 किंवा FeCl3 हा कॅटलिस्ट जो आहे कॅटलिस्ट आपण वापरत असतो, की जेणेकरून अल्काइल ग्रुप जो आहे तो अल्काइल ग्रुप आपल्या आर्थो किंवा पॅरा पोझिशनला जो आहे तो येऊ शकतो. ओके, सो दिस इज अबाउट फ्रीडेल-क्राफ्ट अल्कायलेशन. ओके, आणि आता लास्ट केमिकल प्रॉपर्टी इथरची, आणि ती केमिकल प्रॉपर्टी आहे ती फ्रीडेल-क्राफ्ट असायलेशन. ओके, फ्रीडेल-क्राफ्ट असायलेशन, ACYLATION, किंवा त्यालाच तुम्ही ॲसिटायलेशन असं देखील म्हणू शकता, असायलेशन किंवा ॲसिटायलेशन. ओके, आता इथं देखील आपण काय करणार आहे तर ॲनिसोल घेणार आहे, आणि आता आपल्याला ॲसिटायलेशन करायचे म्हणजे आपल्याला हा ग्रुप आणायचा आहे CH3 C डबल बॉन्ड O. ओके, हा ग्रुप जो आहे या ग्रुपला आपण म्हणतो ॲसिटाइल ग्रुप. ओके, हा ॲसिटाइल ग्रुप आणायचा आहे, आणि ॲसिटाइल ग्रुप जर आणायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल तर ॲसिटाइल क्लोराइड जे आहे ते ॲसिटाइल क्लोराइड तुम्हाला घ्यायला लागेल. सो वेन यू टेक ॲनिसोल अँड दिस इज ट्रीटेड विथ ॲसिटाइल क्लोराइड, ओके, इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. आता काय होतं तर ऑर्थो पोझिशनला हा C डबल बॉन्ड OCH3 जो तो येतो, म्हणजे इथला H आणि हा Cl HCl निघून जाईल. ओके, तसंच पॅरा पोझिशनला C डबल बॉन्ड OCH3 येतो, म्हणजे इथला H जाईल Cl जाईल आणि COCH3 जो तो इथे येईल. सो यू विल गेट द ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट ॲज वेल एज द पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट. सो देर विल बी टू products, or you will get mixture of ortho and para substituted products. C double bond O CH3. ओके, बेन्झिन रिंगला OCH3 जोडलेला आहे, आणि आता C डबल बॉन्ड OCH3 जो आहे हा जोडलाय, प्लस आता हाच C डबल बॉन्ड OCH3 जो आहे तो कुठे येईल तर पॅरा पोझिशनला येईल, म्हणजे इथे येणार आहे C डबल बॉन्ड O आणि CH3. ओके, सो यू गेट, आता ही बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OCH3 जोडलेला आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज ॲसिटोफिनोन. ओके, ॲसिटोफिनोन म्हणतात त्याला, आणि त्याला काय जोडलेलं आहे तर OCH3 जोडलं आहे. म्हणजेच काय तर ऑर्थो पोझिशनला OCH3 आहे, म्हणजे ऑर्थोमिथॉक्सी ॲसिटोफिनोन. ओके, you get orthomethoxy acetophenone as the product. ओके, आणि तसंच हे काय होईल तर पॅरामिथॉक्सी acetophenone. So you get a mixture of ortho and para alkoxyacetophenone as the product. Okay, so this is about the electrophilic substitution in aromatic ethers. So under electrophilic substitution we have seen bromination, we have seen nitration, we have seen Friedel-Crafts alkylation, and then we have seen Friedel-Crafts acylation, and everywhere the product which is obtained is ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट. ओके, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला तुम्हाला सबस्टिट्यूशन जे ते सबस्टिट्यूशन झालेली दिसते. ब्रोमिनेशन पण तेच झालं. ओके, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला BR आला,
नायट्रेशनला तेच झालं, ऑर्थो आणि पॅरापोजिशनला NO2 ग्रुप आला. रेडियल अल्कायलेशनला तेच झालं, ऑर्थो आणि पॅरापोजिशनला CS3 ग्रुप आले, आणि ॲसिटायलेशनला ऑर्थो आणि पॅरापोजिशनला C डबल बॉन्ड O CS3 हा ग्रुप जो आहे हा ग्रुप आला. सो दिस वॉज अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. ओके, आणि आता आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहे, आणि त्याचे सहापणे आपण 2 किंवा 3 सेशन जे आहेत ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे होतील, म्हणजे आपला हा जो टॉपिक जो आहे हा टॉपिक आपला पूर्ण होऊन जाईल. ओके, तुम्ही जर समजा हे तुम्हाला आवडत असेल, पॅटर्न जो आहे तो पॅटर्न जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा सबस्क्राईब करायला, की जेणेकरून त्यांना देखील फायदा जो आहे तो फायदा होईल. ओके, मी आत्तापर्यंत हा जो टॉपिक जो आहे, ज्यावेळी आपण अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स टॉपिक सुरू केला त्यावेळेला आपल्याला एक जो पॅटर्न यावर्षी जो काही हे होतोय की थोडा सिलेबस जो आहे तो सिलेबस कमी केलेला आहे, हा पॅटर्न जो हा पॅटर्न आला. पण आपण आतापर्यंत जरी सिलेबस कमी केलेला असला तर देखील आपण त्याचा विचार जो आहे तो विचार केलेला नाही. ओके, पण जिथं सिलेबस कमी झालेला आहे तिथं मात्र मी उल्लेख करतोय की हे जे आहे हे तुम्हाला बोर्ड परीक्षेला यावर्षी येणार नाही, नॉन इव्हॅल्युएटिव्ह पार्टमध्ये ते असणार आहे. पण अजून CET किंवा JEE किंवा नीट या संदर्भामध्ये अजून काही माहिती आलेली नसल्यामुळं आपण बहुतेक सगळं जे आहे ते सगळं आपण कव्हर करतोय. ओके, की जेणेकरून त्याचा फायदा जो आहे तो फायदा तुम्हाला होणार आहे. ओके, अच्छा, थँक्यू व्हेरी मच.